नमस्कार, मी आनंद पांडे. माझ्याबरोबर आमदार तुकाराम काते सर आहेत. त्यांच्याकडे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न. आता महानगरपालिका निवडणूक जवळ आहे आणि सगळ्यांची तयारी सुरू आहे. आपली तयारी कशी सुरू आहे, काय सांगाल नेमका? आपली तयारी जोरात चालू आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 2 BJPचे नगरसेवक आहेत, 2 शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि 1 काँग्रेसचा नगरसेवक आहे. हे 5 नगरसेवक आम्ही निवडून आणायच्या मार्गावरती आहोत आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही 2 शिवसेनेचे नगरसेवक तर 100% निवडून आणू. भारतीय जनता पार्टीचे सुद्धा नगरसेवक मी स्वतः लक्ष घालून निवडून येईन आणि 1 नगरसेवक काँग्रेसचा आहे. तिथेही आम्ही जर शिवसेनेला सीट मिळाली तिथेही चांगला उमेदवार उभा करून आम्ही तोही नगरसेवक निवडून आणू अशी मला खात्री आहे. कारण का मी आमदार होतो अनुसूचित नगरला, तिथे पहिला एकही नगरसेवक नव्हतं, तिथे 4-5 नगरसेवक निवडून आणले. आता इथे सुद्धा जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील हे आपण प्रयत्न. तुमच्या कामात याच्या आधी तुम्ही नगरसेवक होता तेव्हा पण भरपूर आंदोलन केलं आहे. तुम्ही गटार बसून आंदोलन केलं होता आणि आमदार झाला तेव्हा पण तुम्ही भरपूर काम केलेलं आहे. तुमच्या कामाच्या भीती आत्तापर्यंत लोकांमध्ये आहे, म्हणजे काय? आता काम एवढंच आहे की कधी कुणाला परत पाठवायचं नाही. आपल्याकडे जो माणूस येतो आहे त्याचं न होणारं काम आपण करायचं, इतकी मी ठाऊन दिलेलं. आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांनी जे सांगितले की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या 20% राजकारणावरतीच आम्ही काम करतो आहे आणि 80% समाजसेवा ती करतो आहे. आता एक वयस्कर माणूस म्हणजे 90 वर्षाचा आला होता, त्याचं घर पडलं आहे. तो आला आणि मला सांगितलं की असं असं झालं. त्याचं ताबडतोब आम्ही घर बनवायला चालू पण केलं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण 80 वर्षाचा म्हातारा एकदम म्हणजे त्याला चालायला होत नाही अशी परिस्थिती होती. ते तुम्ही नशीब तुमच्या याच्या अगोदर तो निघून गेला, नंतर तुम्हाला समजलं असतं की आपण काय करतो आहे. काते सर, जर बघितलं तर पुन्हा तुम्ही आमदार म्हणून निवडून आले आहे आणि शिंदे गटाचे एक आमदार, भावी आमदार, चांगला आमदार म्हणून ओळखला जातात आणि तुमच्या काम जर बघितलं चेंबूर भागात जोरात सुरू आहे. सध्या निवडून आल्यानंतर काही काम सुरू आहे, नेमका सांगाल का? आता खरं म्हणजे सांगू तुम्हाला, गटारांचे कामं जोरात चालू आहे. आणि आता सुभाषनगरचा जो मैदान आहे तो मैदान एवढे वर्ष कुणीच बनवलेलं नाही. तो मैदान आम्ही एक मस्त चांगला चेंबूरमधला एक अतिशय चांगला मैदान बनवायचं माझं चाललं आहे. त्यामध्ये गार्डन, त्यामध्ये जॉगिंग ट्रॅक, तिथे व्यायामशाळा, तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, सिनियर सिटीजनसाठी जॉगिंग ट्रॅक, त्यांना बसण्यासाठी जागा, असा खूप मोठा मैदान बनवतो आहे आम्ही. आणि घाटल्यामध्ये सुद्धा जोरात काम आपलं चालू झालेलं आहे. घाटल्यामध्ये मी आल्यानंतर तिथे SRAचं काम एवढ्या वर्ष बंद पडलेलं आता मी चालू केलेलं आहे. आज त्या दिवशी 160 लोकांना मी चेक वाटले आणि SRAचं सुद्धा काम बरेच वर्ष रखडलेला आपण तो चालू केलेला आहे. आणि घाटल्यामध्ये लवकरात लवकर जास्त कसं काम होईल SRAचं हे आम्ही बघतो आहे. तिकडे लाल डोंगरला आष्टा जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये 850 लोक राहतात. त्यांना पाणी नव्हतं, त्यांची गटार लाईन जाम होती, त्यांचं संडासची लाईन जाम होती, त्यांच्या बाजूबाजूला घाण होती. ती संपूर्ण घाण काढून त्या मंदिर आहे तिथे मुलासाठी ते 60 माणसं आहेत. खूप आलेले आमचे 154ला आणि तिथपासून ते या चेंबूरमध्ये राहत आहेत. परंतु त्यांची तेव्हा घरं बनवलेली ते आमचे कैलासवासी हसूजी अडवाणी यांनी ते घरं बनवली. त्यानंतर कुणीच लक्ष दिलेलं नाही. तिथे आमदार झाले, खासदार झाले, सर्व झाले, परंतु कुणी काय तिथे आत्तापर्यंत लक्ष दिलं नाही. मी स्वतःहून जे
MS बिल्डिंग म्हणून आहे, त्या MS बिल्डिंगमध्ये आज म्हणजे राहणं मुश्किल आहे. अशा ठिकाणी आम्ही काम करतोय. तीही बिल्डिंगला पडण्यासाठी आले, तिथे सुद्धा नवीन डेव्हलपर आणून त्या लोकांना नवीन घरामध्ये घेऊन जायचं माझं काम आहे. आज त्यांची 300 फुटाची जमीन आहे, ती जास्त त्यात 500 450-500पर्यंत आपण द्यायचं ते करू आपलं म्हणजे विचार आहे आणि ते लोकांना करतोय. अशी कामं भरपूर चाललेली आहेत आणि चालत राहणार आहेत आणि काम करणार आहे. विठ्ठलांचं तुम्ही चांगला बघताय, आहे वारी सुरू आहे नेमका, आणि काय सांगाल आपण वारीबद्दल? हां, विठ्ठलाच्या वारीमध्ये आता मला जायचं आणि उद्या माझा मुलगा सकाळी दर दिवशी वारकऱ्यांना जे नाश्ता मिळत नाही तो नाश्ता भरून तो देत असतो. जितके होतील तेवढे वारकऱ्यांना तो नाश्ता देतो. तो गणेश तुकाराम काते म्हणून माझा मुलगा आहे बारका, तो उद्या वारीला जेजुरीपासून तो जे नाश्ता लावतो ते शेवट लावतो. मी तुम्हाला कसा वाटतं? ची गोष्ट म्हणजे तेव्हा मी 31 वर्षाचा होतो. भूमिका होती की बाबरी ढाचा जो आहे तो पडायलाच पाहिजे असं बाळासाहेबांची इच्छा होती. त्या रोषाने मी माझ्याबरोबर माझे सर्व सवंगडी घेऊन मी अयोध्येला गेलो. अयोध्येला आमच्या मामाला माहिती आहे तेव्हा थंडी भरपूर होती आणि खूप हाल झाले आमचे. परंतु जेव्हा बाबरीच्या ढाच्यावरती आम्ही चढलो तेव्हा म्हणजे मी 31 ते 32 वर्षाचा होतो, पण खूप ताकद होती तेव्हा भरपूर. म्हणजे झाडावरती झटकन चढत होतं, तसं बाबरीवरती आम्ही झटकन चढलो वरती आणि ढाचा तोडायसाठी तुम्ही बघितला असेल माझा फोटो, माझ्याबरोबर पार होती आणि आम्ही पहिला घाव त्याच्यावरती घातलेला आपल्या मराठी माणूसच होता पहिला ते करायला आणि मराठीच माणसं होती पहिली. आणि आपल्याला पण माहिती आहे की पहिल्याच स्टार्टिंगला आमचे लालकृष्ण आडवाणी बोलले कि ऊपर जो थे वो सब महाराष्ट्रियन की मराठी बात कर रहे थे. तो बहुत सारा महाराष्ट्रियन सभी हिंदू लोग उधर वहाँ पे थे. बहुत जोर में हम लोग ने उधर काम किया और जब तक टूटता नहीं, जब तक पसीना 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 हुआ था, और लेकिन एक बार टूट गया और टूटने के बाद हम लोग ताबड़तोड़ मुंबई आ गए और सब अच्छा बहुत अच्छा हो गया. जो बाबरी मस्जिद बाबरी का ढांचा जो टूटा है और राम जी का अभी मंदिर जो हुआ है वो राम जी का आशीर्वाद से मैं अभी विधानसभा में गया हूँ मुंबई विधानसभेमध्ये मी गेलो आहे. बाबरी मस्जिद आणि विधानसभाचा प्रवास बाबरी आणि विधानसभाचा प्रवास इथपर्यंत तुम्ही आलेला आहे. इतका प्रवास जे आहे तुमच्या कशा आहेत आणि किती स्टॉप झाला काय सांगा? खूप त्रास भोगावं लागलं, त्यामध्ये खूप काही अडीअडचणी आल्या, खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागलं आणि आता चांगले दिवस आलेत आणि प्रभू रामाच्या आशीर्वादाने मी आता आमदार झालो आहे. आता विधानसभेमध्ये बाबरी ते विधानसभा हा प्रवास माझा चांगला झालेला आहे. आता लोकांची कामं करण्यासाठी मला प्रभू श्रीरामाने रामचंद्राने मला चान्स दिलेला आहे. आता मी लोकांची कामं भरपूर करतो. जर बघितला तर भव्य आणि दिव्य अयोध्येमध्ये राम मंदिर पण तयार झालेलं आहे आणि तुमच्या मंत्रीपद हे दोघं महत्त्वाचे आहे. आता मंत्रीपद थोडासा टाईम आहे, पुढचा ही 5 वर्ष लोकांची कामं करूया, परत निवडून येऊया आणि मग मंत्रीपद मागूया. शिंदे साहेबांकडे सांगा बाबा मला मंत्रीपद दे. पण आता काय मनाला असं हे नाही आहे की आता मला तुमचा एक चांगला अनुभव आहे नगरसेवकपर्यंत आणि आमदारपर्यंत विधानसभेचा एक चांगला अनुभव आहे. लोकांसाठी तुम्ही भांडण करता, लोकांच्या कामासाठी तुम्ही भांडण करता. आज ती वाक्य मी आमच्या कामासमोर सांगाल की कसा लोकांचे काम करता आणि जे लोक आहेत त्यांच्या कामाला तुम्ही आळा घालता. तर जी काम करण्यासाठी जी लोक येतात त्यांना परत पाठवायचं नाही आहे. त्यांचं काम केल्यानंतर ते समाधान झाले का मग ते परत जातील. तोपर्यंत आपण म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्याला मी सोडत नाही. असंच काम बाळासाहेबांचा जो वाक्य आहे 80% समाजसेवा 20% राजकारण, हेच काम आम्ही करतोय आणि करत राहणार.
आणि लोकांची सेवा करत राहू. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की नाही, जर बाबरी मस्जिद आमच्या शिवसैनिकीने पाळला असेल तर मला अभिमान आहे त्याचा. कट्टर शिवसैनिक माझ्या पाळला असेल तर अभिमान आहे. त्याच्यामध्ये पवन पांडे होते, तुम्ही सारख्या लोक होता आणि तेव्हा पवन पांडे पण आमदार झाले. आज अयोध्येचे आमदार. हां. आणि माझ्याजवळच होते. आज तुम्ही पण आमदार झालेले आहेत. मग महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये आहात. काय सांगाल नेमका कसा प्रवास होता? आता त्यावेळेला पवन पांडे आमच्या बरोबरच होते, म्हणजे तो पण टॉपमध्येच होते. त्यांनी तर स्टोरी सांगितलं तर भरपूर काय मोठी आहे, पण ते झालं, एकदम ढाचा गेला आणि आता प्रभू रामचंद्राचा मंदिर झालं आहे तिथे. आता मी विधानसभेमध्ये पोचलो आहे, लोकांची कामं करतो आहे आणि लोकांची कामं करत राहणार. बाळासाहेबांचे एक वाक्य होत्या की जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाळला असेल तर मला अभिमान आहे. हे बाळासाहेब- कोणी ह्याची जबाबदारी घेत नव्हता की बाळासाहेब पाळला आणि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली की माझ्या शिवसैनिकांनी जर पाळला असेल तर मला अभिमान आहे. ही मोठी गोष्ट आहे आणि त्यांना माहिती आहे की आमचे शिवसैनिक वरपर्यंत पोचले होते, हे त्यांना बाळासाहेबांना माहिती होतं. आणि ते बघूनच बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मस्जिद पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि ती जबाबदारी बाळासाहेबांनी स्वतःच्या अंगावरती घेतली आणि तयार झाले. आणि सर्व मीडियामध्ये आलं ते बाळासाहेबांनी शिवसेनेने तोडलं म्हणून. एक शेवटचा प्रश्न आहे. काही दिवसापासून जर बघितला तर मनसेने एक नवीन उपक्रम राबवला आहे की त्रिभाषा, हिंदी, मराठी आणि इंग्रजी. तर हिंदी आमच्यावर थोपते आहे केंद्राने आणि त्याचा विरोध करते सातत्याने. तुमचा विचार काय आहे? मग काय झालं? एक मराठी माणसा म्हणून मराठी माणसांना पहिलं महाराष्ट्रामध्ये ते स्थान आहे ते ठेवायलाच पाहिजे. मराठी भाषा ही अख्ख्या जगामध्ये, आम्हाला असं वाटतं मराठी म्हणून अख्ख्या जगामध्ये व्हायला पाहिजे. आणि मराठीचे आता पूर्ण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पूर्ण शाळेमध्ये, म्हणजे इंग्लिश मिडियम असो, हिंदी मिडियम असो, त्यामध्ये मराठी आपण शिकवलंच पाहिजे. असं शिंदेसाहेबांनी तर GRच काढून ते प्रत्येक ऑल महाराष्ट्रामध्ये ते केलेलं आहे. तर हिंदीचं जे आहे ते हिंदीचं वरच्या लेवलचं बोलणं आहे. ते वरच्या लेवलला जे काही हिशोब होईल ते वरच्या लेवलला होतील. शिंदेसाहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मोदी साहेब आहेत, अमित शहाजी आहेत, हे सर्वांच्या विचाराने होईल. ते असं लोक म्हणत आहे की हिंदी भाषा जी आहे व्यावहारिक भाषा आहे आणि सगळीकडे चालते. मराठी आणि हिंदी हे लोकांना शिकवलं पाहिजे. तुमचं मत काय आहे? पर्सनल मत काय आहे? माझं स्पष्ट मत काय आहे, जी पहिलं आहे मराठी जी आहे ती मराठीला प्राधान्य आपल्याला द्यायलाच पाहिजे. हे माझ्याबरोबर तुकाराम काते आमदार होते शिंदे गटाच्या आणि माझ्याबरोबर विस्फोटक इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे. बाबरी मस्जिद आणि विधानसभापर्यंतचा जे प्रवास होता कसा घडला, काय झाला, नेमका त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे त्यांनी. तर धन्यवाद.